स्थानिक पातळीवर एखाद्या पक्षास महायुतीमध्ये लढणं अन्यायकारक वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळं लढण्याची मुभा दिली पाहिजे, असं स्पष्ट प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केलंय. ठाणे जिल्ह्यात महापालिका निवडणुकीत युती करायची किंवा नाही याबाबत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले. नाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात तिसरा जनता दरबार भरवला. त्यावेळेला पालिका निवडणुकीत महायुतीबाबत विचारलं असता त्यांनी स्पष्ट शब्दात महायुतीत निवडणूक लढवण्यास विरोध दर्शवला. नवी मुंबई, उल्हासनगर, भाईंदरमध्ये भाजपा एक क्रमांकावर आहे. पालघर जिल्हा परिषद भाजपाची आहे. तेथील आमदार मित्रपक्षाचे आहेत, पण खासदार भाजपाचे आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी प्राबल्य भाजपाचे आहे. शिंदे सेनेनं अजित पवार गटांना प्रयत्न केले पाहिजेत, महायुतीत लढावं असं सर्वांचं म्हणणं आहे, परंतु काही बाबतीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असंही ते म्हणाले. सगळीकडे महापौर बसवण्याचा आमचा प्रयत्न असेल, लोक आम्हाला स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे. ज्या ठिकाणी महायुतीचं प्राबल्य असेल त्या ठिकाणी महायुतीचा महापौर असेल, ज्या ठिकाणी भाजपाचं प्राबल्य असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरणार, असंही नाईक यांनी स्पष्ट केलंय.